नमस्कार मैत्रिणींनो, इथं आपण मी आता बनवणार आहे तन्वीचा बड्डे आहे. त्याच्यासाठी मी बनवलं होतं मैसूर पाक बनवलं होतं बघा. त्याच्यासाठी मी 2 वाटी साखर घेतलेली आहे, त्याच वाटीने 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्याच वाटीने एक वाटी तेल घेतलेलं आहे. खाण्याचं तेल आहे हे, आपण जे भाजी करतो ते. तर बघा आता हे 1 वाटी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये, साखरेमध्ये 2 वाटी साखर, याच्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी पाणी. तर हे साखर विरघळून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग 1 वाटी आपण जे बेसन पीठ घेतलेलं आहे ते याच्यामध्ये गाळून टाकून द्यायचं. तर बघा अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं मस्त. आणि हे तेल आपण 1 वाटी घेतलेलं होतं ते बाजूला एका कढईत गरम करायला ठेवायचं आहे, कारण की याच्यामध्ये आपल्याला कडकडीत तेल टाकावं लागते. त्याच्यामुळे मैसूर पाकला जाडी मस्त छान येते. हे बेसन असं लालसर झाल्यावर भाजून मस्त याच्यात एक एक पडी असं थोडं थोडं टाकत जायचं, मिक्स करत जायचं, टाकत जायचं. ही प्रोसेस पटपट करायची. आणि थोडीशी कलर यायसाठी मी थोडी हळद टाकलेली होती. तुम्ही हळदीच्या जागी कलर पण टाकू शकता. मी हळद टाकलेली होती, माझ्याकडे अवेलेबल नव्हता कलर म्हणून मी हळद टाकली होती. तशी तर हळद चांगलीच असते, कलरपेक्षा तर हळद चांगलीच आहे. तुम्हाला जे आवडलं ते तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. बघा आज पहिल्यांदाच केलेलं आहे मी, जमते का नाही ते मला काही माहिती नाही. आता तुम्ही पुढे बघा. आणि खूप छान झालेला होता मैसूर पाक. आता बेसन आपलं होत आलं हे बघा. आता असं कडकडीत तेल याच्यामध्ये सोडायचं आणि मिक्स करत जायचं. ही प्रोसेस पटपट करावं लागते आपल्याला. आणि त्याच्यानंतर हे सर्व तेल वगैरे झाल्यावर असं पूर्ण मस्त असं हलकं होऊन येते ना, तेव्हा नंतर आधीच ट्रेला तेल लावून ठेवायचं आणि त्याच्या म्हणजे अशी जाडीची घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि पटापट वड्या पाडून घ्यायच्या तेव्हाच्या तेव्हाच. तर बाय सर्वांना, या मैसूर पाक खायला.